पुण्याची घटना अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे. तर म्हणजे याचा अक्षम्य हलगर्जीपणा त्या महामंडळाच्या तिथल्या अधिकाऱ्याचा दिसतो बघा. त्या विभागाचे जे परिवहन आयुक्त आहेत त्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्या शहरातले जे RTO आहेत त्यांनी त्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. ते RTOचं काम आहे, परिवहन विभागाचं काम आहे. नंतर मग त्याच्यावर काय कारवाई करायची फौजदारी स्वरूपाची मग पोलिसांची कारवाई होईलच. पुण्याची घटना अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे. तर म्हणजे याचा अक्षम्य हलगर्जीपणा त्या महामंडळाच्या तिथल्या अधिकाऱ्याचा दिसतो बघा. आणि त्यानंतर जी काही माध्यमांनी तिथे जी दुरावस्था दाखवलेली आहे ती आणखी धक्कादायक. मी आता आमची एसटी महामंडळाची बैठक आहे, आता बाबतीमध्ये मी तो आढावा घेणारच आहे. परंतु खरं म्हणजे त्या महामंडळाच्या एकूण सुरक्षतेबद्दल त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल त्याचं पुनर्विचार करण्याची आवश्यकताच आहे. मी परिवहन मंत्री असताना आपण त्यावेळी त्याची सुरुवात केली होती. आता सुद्धा या कॅबच्या बाबतीमध्ये मला वाटतं 2010 साली आपण एक नियम आणला होता. ज्या पुण्यामध्ये त्यावेळी इतके वाढते प्रकार होते. त्यावेळी मला वाटतं महिलेचा खून करण्यात आला. महिलांवर काय होतं आपण त्याला त्या IT कंपनीच्या कडे कॅब होत्या त्यांच्याकडून अश्लील पद्धतीने वर्तणूक होत होती. आणि त्यावेळी आपण निर्णय घेतला की काय त्या ड्रायव्हर लोकांना व्हेरिफिकेशन नव्हतं. परराज्याचे ड्रायव्हर येतात त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन नव्हतं, ते सगळं आपण करायला लावलं. कॅबमध्ये बसल्यानंतर पाठीमागे त्या सीटच्या मध्ये त्या ड्रायव्हरचं नाव, फोन नंबर पाहिजे. उद्या त्यांनी काही गडबड केली तर त्या पॅसेंजरला ताबडतोब ते माहिती कळवत आलं पाहिजे त्यांना त्याची माहिती. पण आपण अंडरटेकिंग घेतलो त्यावेळी त्या कॅब कंपनीजकडून की जर असे काही प्रकार घडले असे तर त्या कॅबच्या कंपनीचं लायसन्स रद्द करण्याचं असं म्हटलं होतं. म्हणजे इतक्या वर्षामध्ये 14 वर्षामध्ये मला आश्चर्य वाटेल की हे धाडस कोणी करत नव्हतं. मला वाटतं थोडी शिथिलता आलेली बघा कामकाजामध्ये असं दिसतंय. ज्या कॅब कंपनीच्या बाबतीमध्ये दिसतं त्या ड्रायव्हर कार्य करून चालणार नाही. ज्या कॅब कंपनीने त्या कॅब कंपनीची ती गाडी होती त्या कंपनी तात्काळ लायसन्स सस्पेंड करण्याची गरज आहे, तरच हे मालक शुद्धीवर येतील. नाही तर पैसे कमवण्याच्या नादामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे पार्श्वभूमी असतात लोक नेमतात काही करतात. हे खरं त्या विभागाचे जे परिवहन आयुक्त आहेत त्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्या शहरातले जे RTO आहेत त्यांनी त्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. ते RTOचं काम आहे, परिवहन विभागाचं काम आहे. नंतर मग त्याच्यावर काय कारवाई करायची फौजदारी स्वरूपाची मग पोलिसांची कारवाई होईलच. पण हे दुर्दैव आहे की मला वाटतं या परिवहन विभागाच्या आलेल्या शिथिलतेचा हा परिणाम आहे.